महाकारुणिक ज्यांचं ब्रीद आहे असे शाक्यमुनी शाक्यसिंह तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महान विभूतींना मी सर्वप्रथम आजीवितपर्यंत सरण जातो, वंदन करतो। आज अत्यंत सुंदर असा कार्यक्रम तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीचं अनावरण आणि तथागतांच्या मूर्तीचं अनावरण त्यांच्या सुपुत्रांनी करावं, त्याच पद्धतीने या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघांनी विधिवतपणे शत्रुंजनाच्या बुद्ध विहारामध्ये तथागतांच्या रूपाची प्रतिष्ठापना केली। मी संघांचं या ठिकाणी स्वागत करतो, अनुमोदन करतो, त्यांना त्रिवार वंदन करतो। या जगामध्ये 3 रत्न आहेत, सर्वात श्रेष्ठ बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न। या 3ही रत्नांना माझं वंदन। अत्यंत सुंदर पद्धतीने या शंदुर्जना गावातील आपण श्रद्धावान उपासक उपासिकांनी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला। खरोखरच बुद्धाच्या बलाने, धम्माच्या बलाने आणि संघाच्या बलाने तुमचं असंच मंगल हो अशी मी तथागतांना वंदना करतो की तथागत आमचा शंदुर्जनाचा संघ आणि अवतीभोवतीचा परिसर असाच धम्म मार्गाने लागो आणि स्वतःचं त्यांनी कल्याण करून घेऊ। कमीत कमी मला आठवते की आम्ही या परिसरामध्ये 2001 ते 2002 पासून कामाला लागलो। मला माहीत आहे की या परिसरामध्ये काही होतं आणि काही नव्हतं। अशा अवस्थेमध्ये आम्ही लोकांनी धम्माचा प्रचार केला। कधी खेडेगावामध्ये पायदळ गेलो, तर कधी ते लुना वगैरे गाडी असायची त्याने गेलो। या परिसरामध्ये भिक्खूंची संख्या अत्यंत कमी होती। अशा अवस्थेमध्ये तथागत भगवान बुद्धाच्या चतुष्पद संघापैकी उपासक उपासिका संघांनी या परिसरात सर्वात जास्त धम्माचा प्रचार केला। तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की जेव्हा मनुष्य शेतामध्ये काहीतरी पेरतो, त्या जमिनीची मशागत करतो, त्या अगोदर त्या जमिनीला दुरुस्त करण्याचं काम अवतीभोवतीच्या सर्व प्रचारकांनी केलं। त्यामध्ये आमचे भगवानजी चंदनखेडे, भास्कररावजी कांबळे, आमचे सरपंच संदीपजी बगाडे यांचं आवर्जून उपस्थित असल्यामुळे त्यांचं नाव घेणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटत आहे। मनुष्याचं जीवन बदलत जाते आणि बदलणं गरजेचं आहे। निसर्गाचा नियम आहे परिवर्तनशीलता। तुमच्या माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीचं अनावरण झालं, बुद्ध विहार तयार झालं, आता आपलं काम सुरू झालं। जर तुमची श्रद्धा तथागत भगवान बुद्धाप्रती नसेल आणि तुम्ही जर विहारात जात नसाल तर माझ्या तरी मते बुद्ध मूर्तीच्या स्थापनेला काहीही अर्थ राहणार नाही। तुमच्याजवळ जेवढे काही हेवे दावे आहेत मान्य करतो बरं का, या संसारामध्ये झगड्याचं कारण होतं म्हणूनच सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले। आणि आपल्यामध्ये सुद्धा झगडे आहेत, लहान मोठे, मला सन्मान नाही दिला, मला अध्यक्ष नाही केलं, माझ्या गळ्यात 2 हार टाकले असते तर बरं झालं असतं। का एका गावला एक कार्यक्रम झाला, उदाहरण सांगितलेलं बरं वाटेल। आणि मग अशी पत्रिका निघाली आणि चुकून माझं लक्ष बुद्धाच्या मूर्तीवरही जात नाही, बाबासाहेबाच्या फोटोवरही जात नाही, माझं नाव कुठं आहे? खोटं बोललो का? आणि मग त्यातली जर एखादी काना मात्रा उकार चुकली की सारं ओझं त्या आयोजकाच्या डोक्यावर आणून पाडतो
आणि झगड्याला सुरुवात करतो. जाणून बुजून तो माझे नाव चुकवलं. मग ते इकडून तिकडून त्यांची थोडीशी मनधरणी केली. अगं काकू, अगं काका, चुकलं असेल, या बापा. मग आले काका आणि काकू, बसले पुढं. मग भिक्खू संघ बसला, प्रचारक संघ बसला. जर का स्वागताच्या वेळी नाव घेतलं नाही, मग तर आग बघूला झाल्याशिवाय काही. हा आपला स्वभाव आहे, बरं स्वभाव आहे आपला. पांढरे कपडे घातले म्हणून आतमधला स्वभाव गेला नाही, हे लक्षात ठेवा. आणि मग स्वागत सुरू झालं. पहिल्यांदा मोठे मोठे बुक्के आले, बुक्के संपले, गुलाबाचे फुलं आले, फुलं संपले, छोटे छोटे हार आले, शेवटी छोटे छोटे एवढे फुलं आले. आणि मग शेवटी फुलंच राहिलं नाही, तर शेवटी त्या बाईले त्या माणसाला काय म्हणते, कमीत कमी एखादं बेसरमीचं फूल, त्यानं तरी स्वागत आमचं करायला पाहिजे होतं. एवढी बेश्रमी आपल्यामध्ये आली कुठून? माझ्यामध्ये आली, बरं का. हे जीवन तथागत भगवान बुद्धांनी दुर्लभ होती मनुष्य जगचा, दुर्लभ होती बुद्ध जगचा. सर्वात जास्त दुर्लभ मनुष्य जन्माचा आहे. आणि तो जन्म आपल्याला भेटलेला आहे. भेटला की नाही? भेटला की नाही? मग या जन्माचं कल्याण करणं आपलं कर्तव्य नाही का? सर्वात जास्त लक्ष माझं तुमच्यावर आहे, माझ्यावर नाही आहे. यामुळेच गडबड होत आहे. आपण एकमेकाचे टीकाकार बनलो. मी तुमची टीका करतो, तुम्ही माझी टीका करता. फरक काहीच नाही. कपडे पांढरे पांढरे घातले, पण अजूनही चिखलातल्या गोष्टी चिखलात लोळणं सुरू आहे. आणि मग एवढ्या विकोपाला जाते की ती संघटना म्हणते आमचंच बरोबर, ही संघटना म्हणते आमचंच बरोबर, ती संघटना म्हणते आमचंच बरोबर. आणि तुमच्यात फरक काय आहे माहीत आहे? मी भारतीय सेनेमध्ये रामजी बाबा सारखा सुभेदार आहे. कडक बोलतो, कडक राहतो आणि कडकच बोलून माझ्या कार्याला लागत असतो. तुम्ही प्रशिक्षणच घेतलं नाही. जर माझ्या सेनेमध्ये एखाद्या जवानाला, तो भारतीय सेनेमध्ये जवान लागला, तुमच्या गावचा कोणी असो, कोणत्या धर्माचा असो, त्याला विचारा तुम्ही. जोपर्यंत त्या मुलाचं आम्ही लोक 9 महिने ट्रेनिंग कंप्लीट करून घेत नाही, तोपर्यंत त्याला भारतीय सेनेचे कपडेच घालू देत नाही. आणि तुमच्यामध्ये आता हे जे पांढरे कपडे तुम्ही घातलं ना, हे बिगर ट्रेनिंगचे कपडे आहे मला असं वाटते. कारण मनामधले जर तुम्ही दोषच घालवत नसाल, मनामधले जर कुर्सीत भाव घालवत नसाल, जर तुम्ही सत्याच्या मार्गाने तथागत भगवंताच्या मार्गाने जात नसाल, तर आपण ना बौद्ध उपासक असू शकतो, ना हा माझा दोष नाही आहे. आणि म्हणून हे विहार आजपासून तुमच्या माझ्यासाठी चिंतनाचा विषय आहे. तिथे जाऊन आपण सर्वांनी ध्यान साधना केली पाहिजे. दुसरी बाई काय करते, दुसरा माणूस काय करते, याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. उद्या तुमच्या माझ्या शरीरातून कधी प्राण संपून जाईल आणि आपल्याला लोक डावडाव करत मशानभूमीत घेऊन जातील, माहीतही पडणार नाही. जीवन भरोसा नाही. मी तर त्या तथागताला खूप नमन करत असतो. तथागत म्हणजे निसर्ग आहे. हे तथागत, रात्रीत जर माझा जीव गेला असता तर आज मला हा कार्यक्रम पाहायला मिळाला असता का? धन्यवाद तुझे, आभार तुझे की माझ्या जीवात जीव आहे आणि आजीवितपर्यंत मी तुझा शिष्य आहे. जीव गेला असता तर काय झालं असतं? पेपरमध्ये पहा, न्यूजपेपरमध्ये पहा, टीव्ही मध्ये पहा, आपल्यासारखे रात्रीला असंख्य जीव मेले. मेले की नाही? मेले ना. त्यांच्याकडे काय शिल्लक आहे? आपल्याकडे जे शिल्लक आहे ते शिल्लक आपल्याला बुद्ध धम्माकडे वळवायचं आहे. तुम्ही 100 वेळा 1000 वेळा त्या बोधिसत्वाला नमन करायला पाहिजे. त्या बोधिसत्वाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे बाबासाहेब, तुझ्या मला बुद्ध मिळाला रे. होते का आपलं नमन? केवळ जय भीम घेऊन होणार नाही. आत्मसमर्पण भाव होता, सम्यक संकल्प घेऊन की माझा जन्म तुझ्यामुळे उदयाला आला, तुझ्यामुळे आज मी पांढरे कपडे घालत आहे, तुझ्यामुळे माझ्याकडे सर्व वैभव आलं. हे बोधिसत्वा, तुझं काम मी नेहमी करत राहील. त्या बोधिसत्वाचे असंख्य उपकार आपल्यावर आहेत आणि त्या उपकाराची फेड आपल्याला अपकारानं करता कामा नये.
आणि याकरताच मला असं वाटते की प्रत्येकानं आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. भिक्खू संघ आपली जबाबदारी स्वीकारत आहे. 100% धम्म कार्य करण्याची जबाबदारी तथागत भगवान बुद्धांनी भिक्खू संघावर दिली. त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक नाही का? आज मला वाटते की आजच्या कार्यक्रमात मी जोधपुरी घालून गेलो पाहिजे, माझ्या पद्धतीने आलो नाही, चांगले कपडे घालून आलो पाहिजे, केस विसरले पाहिजे वगैरे वगैरे, खूप साऱ्या भौतिक गोष्टी घेऊन गेलो पाहिजे. भिक्खू संघाजवळ आहे का? त्यांचा एकच ड्रेस, ज्या डोक्यावर माझं केसावर प्रेम आहे ते केस सुद्धा त्यांनी काढले. हा त्याग आपल्याला करता येते का? लाखो लोकांमधून एकच व्यक्ती असा प्रवर्जित होते जो तथागत भगवान बुद्धाच्या विनयाचं पालन करायला लागते. मी असं म्हणत नाही की भिक्खू संघ पूर्णपणे पालन करत असेल, पण आपली जोड त्यांना देणं गरजेचं आहे. मी अनेक आपल्यामध्ये उपासक लोक पाहतो, त्यांना मी उपासक म्हणत नाही, मूर्ख म्हणत असतो. बुद्ध धम्माची त्यांना काहीच माहिती नसते, पण टीका टिप्पणी करण्यासाठी पहिला नंबर त्यांचाच असते, या मूर्खांचा. अशा समाजातील मूर्खांना आपण ओळखलं पाहिजे. त्यांना बुद्ध धम्माचा ब सुद्धा माहीत नाही आणि टीका टिप्पणी करतील भिक्खू संघावर, टीका टिप्पणी करतील एखाद्या कार्यक्रमावर, टीका टिप्पणी करतील एखाद्या प्रचारकावर. त्यांना कोण अधिकार दिला? जो व्यक्ती काहीतरी करत असेल तोच व्यक्ती दुसऱ्याच्या चुका काढण्यासाठी त्याला तेवढा अधिकार आहे, तुम्हाला नाही आहे. कारण हा अधिकार आपण घेऊन समाजाचं अतोनात नुकसान करत आहोत. आज माझ्या समाजाचे काय हाल सुरू आहे? तुमचं साधं बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांचं असून तुमच्याकडे नाही आहे का? आज हा भिक्खू संघ कितीतरी पद्धतीने आंदोलन करत आहे, त्यांच्या कार्यक्रमाला आपण वेळ दिला पाहिजे. आज ते शासन तुम्हाला तुमचा बुद्ध द्यायला तयार नाही. एका लेखकाने खूप सुंदर म्हटलं की तुम्हाला बुद्ध नको आहे, तुम्हाला बुद्ध नाही पाहिजे, तुम्हाला तथागत भगवान बुद्धाच्या त्या दानासाठी आलेल्या त्या त्यांच्या धनसंपत्तीवर तुमचा डोळा आहे. अरे आता तरी तुम्ही विहार सोडा. आपला स्वतःचा बुद्ध असून त्या महाबोधी विहाराच्या मी 6व्या टप्प्यात सामनेर म्हणून गेलो, काय हाल झाले असतील माझे माहित आहे तुम्हाला? 2000 कमीत कमी 6 की 3ची गोष्ट आहे. 6व्या टप्प्यामध्ये मी चिवर घालून गेलो होतो की नाही, मला बुद्धाचं दर्शन करायला चिवर घालून जायचं आहे. आणि त्या रेल्वे गाडीने, आता तरी गव्हर्नमेंटने आमची चांगली व्यवस्था केली, त्या संडासाच्या डब्यात काय, जनरल डब्यात काय बसून आम्ही लोक त्या बुद्धगयाच्या त्या टप्प्यावर जायचो. आंदोलन टप्पा अनागारी भिक्षू धम्मपालजी पासून आज सुरुवात झालेला आहे. आणि आम्ही मग बंधन नागार्जुन ससाई यांच्या 6व्या टप्प्याच्या वेळेस मी चिवर घालून गेलो. मला काहीच माहित नाही. एक चिवर घातलेला एक व्यक्ती, एक सामनेर, तिथे कुठंतरी एक बोर्ड लागून होतं, भगवान बुद्ध के 9वें अवतार, विष्णु के 9वें अवतार भगवान बुद्ध के जन्मतिथी पर खीरदान, मोठं बोर्ड लागून होतं. आता मी माझ्या उपासक संघाच्या मधून गेलो आणि मी त्या पंड्यांजवळ गेलो. म्हणे मला ये क्या है, भगवान बुद्ध विष्णू का अवतार आहे क्या? काय अवस्था झाली माझी माहित आहे तिथे? माझं ते चिवर असं पकडलं त्यांनी, जसं आपण पकडतो नाही का त्या दुश्मनाला. अवतीभोवतीचे ते सर्व दुकानदार आपल्या हाती लाट्या काट्या घेऊन आले. आता मला मारावेत. 2-3 बुक्के मारले त्यांनी, तोपर्यंत खूप मारलं मला. मी धन्यवाद देतो एक ITIचे यवतमाळला राहायचे, त्यांनी मला असं कवट्यात पकडलं आणि अवतीभोवतीच्या लोकांना, त्यांच्या त्या पंड्यांना मोठ्या मोठ्या आवाजामध्ये बोलून मला प्रथम माझी सुटका करून घेतली. आणि मग नंतर मला ते बाजूला घेऊन गेले. मला कुठेतरी खरोच सुद्धा आले. आणि मग तेव्हा नंतर सुरेश ससायला समजलं की एका भंतेजीला मारलं. तुम्हाला बुद्ध मिळवणं सोपं नाही आहे. हा बुद्ध मिळवणं सोपं नाही आहे. आम्ही जे काही बोलतो अनुभवानं बोलतो, जे काही बोलतो क्रांतीनं बोलतो, जे काही करतो समाजाच्या हिताचं करतो तेव्हाच बोलतो. आजकाल प्रवचनाचे विषय, भाषणाचे विषय समाजामध्ये सर्वात मोठे चालले. आपला माणूस सर्वात जास्त माईकप्रेमी आहे, त्याला काहीच माहीत राहत नसते. अनुभवानं चला, अनुभवानं बोला, तोच धम्म, तोच बुद्ध तुम्हाला आशीर्वाद देते. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तथागत हा बोलका महापुरुष आहे. तथागत तुम्ही जे विचाराल ते सांगायला तयार आहे, पण आपण विचारतच नाही. आपल्या जेवढ्या समस्या आहे एका सेकंदात सोडतात तथागत. जरी ते शरीरानं गेले असतील तरी धम्म रूपाने आपल्या सोबत आहे.
तुमच्या माझ्या माहितीसाठी फक्त तुमचे 5 मिनिटं घेतो आणि आयोजकांना धन्यवाद देतो की मला बोलण्यासाठी मधात वेळ दिला. संघाची माफी मागतो. एकदा तथागत भगवंत कोलिये जनपदामध्ये साधनेसाठी थांबले आणि मग दीर्घ जानू नावाचा आपल्यासारखा उपासक बुद्धाकडे गेला. बरोबर लक्ष द्या, आपण बुद्धाकडे चाललो नाही अजून, ग्रंथ रूपानं आपण गेलो पाहिजे. गेला आणि काय म्हणते तथागत, माणसाचं जीवन भौतिकतेनं व्याप्त आहे. खा प्या मजा करा मारा झोडा तोडा याच्यातच चाललं. कोणी धन संचय करत आहे, कोणी मुलाबाळामध्ये खुश आहे. त्यांना अध्यात्म, त्यांना सुगतीचा मार्गच माहीत नाही. तथागत, माझी हात जोडून विनंती आहे, माझं आताचं जीवन आणि परलोकाचं जीवन हे सुखाचं हो, सुगतीचं हो, यासाठी मला मार्गदर्शन करा. किती सुंदर प्रश्न आहे. असा प्रश्न तुम्ही कधी केला का? आपण बुद्धाला प्रश्न करणं शिका. भगवंताला विचारा की माझ्या जीवनामध्ये माझं कल्याण करून घेण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन करा. आणि त्याच्यासाठी प्रत्येकाच्या घरी बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ आहे. ते ग्रंथ तुमच्या माझ्या जीवनाचं मंगल करू शकते, एवढी ताकद त्या ग्रंथात आहे. तो ग्रंथ सर्व धर्माचे लोक सुद्धा वाचून आपलं कल्याण करून घेऊ शकतात. आज भगवंताची मूर्ती निघाली, मला तरी वाटते की शंदूरजेना गावच्या सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांनी ते मिरवणूक पाहिली असेल. अहो बुद्ध, मी माझी विनंती आहे, गावच्या ओबीसी तेली माळी कुणबी माझं ऐकत असतील ते, त्यांना माहिती आहे एकेकाळी मिलिंद बाबू नावाचे प्राणी आमच्या गावात प्रवचनाला यायचे, ते ओळखतात मला. माझी त्यांना विनंती आहे की तथागत भगवान बुद्धाचा हा धम्म किंवा बुद्ध केवळ आजच्याच कालच्या महाराजांचा, आजच्या बुद्धाचा नाही, तर मायबाप हो तुमचा सुद्धा आहे. कारण हा बुद्ध हा बहुजनाचा आहे आणि बहुजन तुम्ही पण आहात. तुम्ही ब्राह्मण नाही. आपण ब्राह्मण म्हटलं की लगेच आपला द्वेषमूलक तयार होऊन जाते. भगवान बुद्धाच्या धम्माला वाढवण्याची जबाबदारी एकेकाळी ब्राह्मणांनीच केली, पण जेव्हा आळशी ब्राह्मणाचं पोट भरण्याचं साधन बुद्धांनी बंद केलं तेव्हा मात्र ब्राह्मण चिडले. आपण लोक शेतकरी आहोत. बहुजन हित आहे, बहुजन सुखाची गोष्ट करणारे भगवान हे सर्वांचे आहेत. म्हणून माझी विनंती आहे की भगवान बुद्धाच्या मूर्तीचं दर्शन आमच्या सर्व ओबीसी बांधवांनी सुद्धा विहारात घेऊन घेतलं पाहिजे. कारण तो बुद्ध माझा नाही, हा तुमचा सुद्धा आहे. काय म्हणते बुद्ध त्या दीर्घ जानूला? अरे दीर्घ जानू, खूप सुंदर प्रश्न विचारला, मी तुझ्या जीवनाचं कल्याण करतो. म्हणे 8 धर्माचं तू पालन केलं पाहिजे. 8 धर्म कोणते? उत्थान संपदा. अरे तुझी कमाई हे खूप सुंदर पद्धतीची व्हावी. तू 2 नंबरचा धंदा घेऊन किंवा 2 नंबरचे कार्य करू नको. हे ईदभराचं पोट भरण्यासाठी आज नाना पद्धतीचे धंदे आपले लोक करतात. मंगल होत नाही बरं का. आरक्षा संपदा. तुझ्या जवळची संपत्ती तुला चोरापासून वाचवण्यासाठी तिची रक्षा सुद्धा करता आली पाहिजे. आपल्याकडे संपत्ती राहते ना, त्याची रक्षा आपल्या ज्यानं झाली पाहिजे. 3रा धर्माचं पालन कर. ते 3रा धर्म म्हणजे काय? तर तू सम्माजीवी, तुझं जीवन जगण्याचं जे साधन आहे, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, प्राण्याची हत्या करून मटण मांस विकू नको, त्यानं तुझं मंगल होईल. 4थी गोष्ट सांगितली, 4था धर्म. यावर सविस्तर मला खूप बोलता आलं असतं, पण वेळ पाहून तुम्हाला सांगत आहो. 4था आहे कल्याण मित्र. तुमचे किती लोकांचे कल्याण मित्र आहे मला सांगा? तुमचा कोणीच कल्याण मित्र नाही. कल्याण मित्र म्हणजे काय? वेळोवेळी श्रमणाची भेट घेणे. वेळोवेळी भिक्खू संघ असो, श्रमण असो, प्रचारक असो, तुमच्या डोक्यात जर एखादी वाईट कल्पना आली, दुःखद कल्पना आली की लगेच त्यांना भेटायचं. याच्यावर काही उपाय आहे? प्रत्येक मनुष्याचा कल्याण मित्र असणं गरजेचं आहे. आणि कल्याण मित्र म्हणजे काय? तर तुमचा कोणता तरी गुरु असणं महत्वाचं आहे. भिक्षू असो, प्रचारक असो, कोणीतरी तुमचा गुरु असणं महत्वाचं आहे. 5वं सांगितली शील संपदा. जो मनुष्य शीलवान राहतो त्याचं जीवनच वेगळं राहते. बाबासाहेबाला का घाबरायचे इथले सारे नेते, लीडर, पुढारी? हा भारत देश त्यांना एकेकाळी घाबरायचा. का? ते विद्वान होते म्हणून का? नाही, ते शीलवान होते म्हणून. बाबासाहेब म्हणतात, माझ्या शीलावर माझा एखादा शत्रू असेल तोही बोट ठेवू शकत नाही, एवढं माझं शील मजबूत आहे. शीलवान माणसाला लोक घाबरतात. आणि बाबासाहेबाला तेव्हा सारे लोक घाबरायचे कारण ते शीलवान होते. आपल्याजवळ शील संपदा असणं गरजेचं आहे. ही आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. नंतर आहे
प्रज्ञा संपदा. तुम्ही जीवन जगत असताना जर अज्ञानानं जीवन जगत असाल, नवरा बायको रोजच झगडे भांडणं करत असेल, तर तुमच्या जीवाला काही अर्थ आहे? तुमच्या घरामध्ये तुमचे पोरं ऐकत असेल, तुमच्या घराले काही अर्थ आहे? तुमच्याजवळ प्रज्ञा नाही ना, तुमच्याजवळ जीवन जगण्याचं नॉलेज नाही ना. ते नॉलेज तथागत भगवान बुद्ध देतात. म्हणून प्रज्ञावान मनुष्य पाहते, जसं एखाद्या नदीमध्ये, एखाद्या विहिरीमध्ये आपल्याला उडी टाकायची आहे आणि पाणी गडूड आहे, तेव्हा भीती वाटत नाही का? खाली दगड आहे वाटते, माहीतच नाही काय आहे, साप आहे, विंचू आहे, कासव आहे, मगर आहे, दगड आहे, कारण पाण्यामधलं काहीच दिसून नाही राहिलं. उडी टाकताना घाबरते माणूस. आणि पाणी स्वच्छ असलं तर, त्या विहिरीचं किंवा त्या नदीचं पाणी स्वच्छ असलं आपण घाबरतो का? आपल्याला दिसायला लागतात, हे शिंपे आहेत, हे मासोळी आहे, हा दगड या साईडला आहे, मी उडी या साईडला टाकली पाहिजे म्हणजे मी वाचेल. आणि मग आपण उडी मारतो आणि आंघोळ करून येतो. आपलं जीवन प्रज्ञावान होणं गरजेचं आहे. ज्या घरामध्ये रोज झगडे भांडणं होत असेल, तर त्या माणसाला, त्या बाईला, त्या मित्राला, त्या पोरापोरीला मी धम्मवान म्हणत नाही. तुम्ही धम्माचे उपासक होऊच शकत नाही. ज्यांच्या घरामध्ये गरिबी जरी असेल, गरिबी तर नसली पाहिजे. भगवान बुद्ध तुमचे माझे विरोधक आहे गरिबीचे. भगवान बुद्ध म्हणतात, जो गरीब आहे तो त्याच्या कर्मानं गरीब आहे. जर तुम्ही सकाळी उठून कर्म करत नसाल, शेतकरी असेल तर शेतीमध्ये जात नसेल, 10 वाजेपर्यंत झोपत असेल, तर दुसऱ्या शेतकऱ्याला 25 क्विंटल कापूस होईल आणि तुम्हाला 2 क्विंटल होईल. आळशी आहो. पण आपल्या दुःखाचं कारण आपणच आहो. तुमच्या माझ्या इथं उपस्थित असलेले जर कोणी गरीब असेल, तर गरीब काही मी नाही की बनवलं तुम्हाला, ना बुद्धाने बनवलं. गरीब आपण आपल्या कर्मानं आहो. कर्म सुधारा, आपली गरिबी सुद्धा जाते. भगवान बुद्धाला वाटते इथले सर्व लोक हे श्रीमंत असले पाहिजे, आणि श्रीमंत मनुष्य दान करते. तुमच्याकडे पैसा आला तर तुम्ही दान करणार ना, आणि पैसा असले तर तुम्ही दान करणार का? काहीच करू शकत नाही. आज आमचा कांबळे परिवार, भास्कररावजी कांबळे, छोट्या पदावर इथं शाळेवर होते, छोट्या पदावर होते. नंतर त्यांना वाटलं की अरे माझं तर छोटं पद आहे, याच्यापेक्षा माझ्या पोराला जर मोठं पद मिळालं तर. चेतन लागला केंद्रीय विद्यालयाला. तो लागल्यामुळं त्याला पत्नी सुद्धा धार्मिक भेटली आणि नोकरीवाली भेटली. पहिले एवढा पैसा होता, आता एवढा झाला ना. चुकलं का माझं काही? पैसा वाढला. नंतर अभि नोकरीला लागला. अभिचा संकल्प होता की मी जर तथागता नोकरीला लागलो तर तुझं रूपच मी माझ्या विहारात लावतो. आणि मग त्या पोराने आपल्या नोकरीचा पहिला पगार हा तुमच्या बुद्ध मूर्तीमध्ये लावला. मग तो गरीब असते तर घर तर त्यांनी मूर्ती दान केली असते का विहारात? याला प्रतीत्य समुत्पादाच्या कारणामध्ये तुम्ही बघा, कार्य कारण भाव. कार्य काय? बुद्ध मूर्तीची स्थापना. कारण काय? नोकरी लागली, पैसा आला. भाव काय? बुद्धाचे रूप तुमच्या विहारात दिसत आहे. श्रीमंत बना. नोकऱ्या नसतील तर उद्योजक बना, पण काहीतरी बना. मिलिटरीमध्ये, पोलीस डिपार्टमेंटला अनेक जागा आहेत. आमच्या धर्मगुरूच्या जागा अशा चुटक्याभर निघून जातात. आपले पोरं धार्मिकच नाही. ज्या महारेजिमेंटला मी आहे, आपल्या पोराला साधी वंदना माहीत नाही, फक्त जय भीम साहेब, जय भीम साहेब, त्याच्यापुढे त्याची गाडी ढकलत नाही. मला विचार पडते की आमचे पोरं धार्मिक का नाही? त्याला जबाबदार तुम्ही सुद्धा आहे, कारण ते तुमचे लेकरं आहे. तुम्ही त्यांना धार्मिकता शिकवली नाही, मंदिरात कधी नेलं नाही, विहारात कधी नेलं नाही, वंदना कधी करून घेतली नाही, तो दोष त्यांचा नाही. पैसा आला म्हणून काय झालं? घर मोठं बांधलं म्हणून काय झालं? त्या घरामध्ये शांती नाही. ज्या घरामध्ये बुद्ध नाही त्या घरामध्ये शांती नाही. फोटो लावले म्हणून काय झालं? त्या फोटोमध्ये जीव होता, विचाराचा जीव होता, तेव्हा ते फोटो सुद्धा बोलायला लागतात. नंतर आहे त्याग संपदा. आपण आपल्या जीवनाचा त्याग केला पाहिजे. प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी मीच कार्यक्रमाचा स्टेजवर पाहुणा असलो पाहिजे. चुकीनंही आपल्या मनात कल्पना आणू नका. कधी खाली बसण्याची सुद्धा प्रक्रिया ठेवा. बुद्ध बोलायचे, राजा प्रसेनजित, राजा बिंबिसार, राजा अजातशत्रू, हे मोठे मोठे श्रेष्ठी, मोठे मोठे राजे खाली बसायचे बुद्धाला ऐकायला. जेव्हा तुम्ही खाली बसताना तेव्हा मनातला अहंकार सुद्धा गळून पडते. ती त्याग भावना तुमच्या माझ्या मनात असली पाहिजे. नंतर आहे शील संपन्नता तुमच्यात असली पाहिजे. हे धन जे आहेत, हे 8 प्रकारचे धन आपल्या जीवनाला मजबूत बनवतात.
आणि तो बुद्ध तुम्हाला आशीर्वाद देते. तो दीर्घजानू नावाचा उपासक तथागत भगवंताचे हे 8 धर्म ऐकून त्याचं पालन करायला लागला. याही जन्मात सुखी राहिला आणि पुढच्या जन्मात सुखी राहिला. आपल्याला सुखी व्हायचं आहे ना. म्हणून मनातील लोभ, द्वेष, आळस, सुस्ती, संयम, अहंकार, भांडखोरपणा, कपटपणा, गर्व, राग, द्वेष, मोहाच्या चक्रातून निघण्यासाठी आपल्या कल्याण मित्राची मदत घ्या. हेच मला आजच्या क्षणी सांगायचं आहे. धन्यवाद देतो या कार्यक्रमाच्या आयोजकांना, धन्यवाद देतो इथल्या महिला संघाला, धन्यवाद देतो समता सैनिक दलाच्या सर्व आमच्या स्त्री भगिनी पुरुषांना, ज्यांनी तथागताला मानवंदना दिली आणि सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करून आम्हा सर्वांसाठी मोठा स्टेज, विचार आदान प्रदान करण्यासाठी एवढा मोठा स्टेज उभारला, पेंडाल उभारला. मला माहीत आहे की कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन करणं सोपं नाही. दानदात्याचं सुद्धा मी अभिनंदन करतो. कांबळे परिवारांचं या गावामध्ये प्रथमच तथागतांचं भव्य रूप स्थापित झालं. त्या तथागतांना रोज भेटायला जा, नाहीतर त्या तथागताला उचलून कोणीतरी घेऊन जाईल. जशी पद्धत आज इतर स्टेटमध्ये आहे. ढेलोबा बुद्धाला कपडा घातला की त्याला देवी करून टाकतात, देव करून टाकतात. म्हणून लक्ष द्या. आपलं विहार, आपला बुद्ध याची रक्षा करणे हे खूप गरजेचं आहे. म्हणून सर्वप्रथम नतमस्तक होऊन श्रद्धावान व्हा. जो व्यक्ती श्रद्धावान होते तोच विहारात जाते. जो टाठर आहे तो विहारात जात नाही. कारण टाठरते कोण? मुर्दा. म्हणून त्याला रात्रीचंच ते लावतात, तूप वगैरे लावतात. म्हणून ताठू नका. जीवन विनम्रतेनं झुकलेलं असलं पाहिजे. झाडाला बघा, फुलाचं झाड असेल तर झुकलं दिसेल, फळाचं झाड असेल तर झुकलं दिसेल. ज्याला फळही नाही, फुलं नाही तर ताट आहे. असं जीवन मंजूर नाही मला. आपल्या जीवनाचं कल्याण होते. मी तुम्हाला हे का सांगितलं? माझं बुद्ध, धम्म, संघ या 3 रत्नांच माझं कल्याण झालं आणि त्या कल्याण झाल्यामुळेच ते अनुभव तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केले, सांगितले. धन्यवाद देतो. भिक्खू संघाला वंदन करतो. तुमच्याकरता नमो बुद्धाय. जय हिंद.